हे 7 फुटाचं अंतर आहे ना. 7 फुटाचं अंतर असल्यामुळे काय होऊन राहिलं याच्यामध्ये, हे जे आपलं झाड आहे कपाशीचं, आता ह्याच्यामध्ये काय झालं की हा जो माल आहे आपला, याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर आणि आसिपेटचा घटक बरोबर आहे, आणि एक मोनो, आणि कीटकनाशक मध्ये तुमचं वाला एक प्रोपेक्स सुपर 40% 4% वाला, एवढी यांची फवारणी झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता चिकटा येऊन राहिला, यांचं म्हणणं असं आहे चिकटा याच्यासाठी यावा, हा जर पाणी दिलं स्प्रिंकलरनं तर चिकटा जाते, म्हणजे दुसरं तिसरं औषध घ्यायचं काम नाही आहे. आता राहिली दुसरी गोष्ट कशी आहे, आता तुम्ही पाणी देऊन राहिले तर स्प्रिंकलरनं देऊन राहिले का पटपाणी? स्प्रिंकलर चालू आहे ना. स्प्रिंकलर चालू आहे, तर आता हे पहिले खत देऊन द्या, स्प्रिंकलरनं पाणी, अशा हिशोबाचं नियोजन आहे इथं. आता कमीत कमी तो फ्लॅट आणि ह्या फ्लॅटमध्ये जमीन असण्याचा फरक आहे. ते प्रभात 205 आहे, आणि हे कोणती आहे? रे. आता ह्या अशा पद्धतीचा पाठ आहे. जमीन पाहत एकदम मुरमाटी जमीन आहे, इले पाणीच पाणी पाहिजे, बरोबर आहे. तरी या पद्धतीमध्ये 7 बाय 5 अंतर व्यवस्थित वाटून राहिला, माल चांगला निघून राहिला. ह्या कंडिशनमध्ये आजच्या हिशोबानं माल भरपूर आहे, अशा पद्धतीचं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बोंड येत नाही, बोंड सड येते म्हणून अई येते, अशा पद्धतीचं काम आहे. मी तर म्हणतो शेतकऱ्यांना आता 2-4 एकर लावत चला, व्यवस्थित आहे. तुमचा खर्चात बचत होते, औषधात बचत होते, फवारणीतही बचत होते, बरोबर आहे. कारण अंतर जास्त आहे ना तुमचं. अंतर आता हे 5 फुटाचं अंतर आहे, ते 7 फुटाचं अंतर आहे. आता ते 5 फूट हे 7 फूट, 7 फुटामध्ये आपलं हे एक तास घेतल्यानंतर आपलं एक 3.5 फुटाचं मधातलं राहते ना तास. आपलं हे एक फवारण्याचा एक पंप वाचला ना, तिच्यावर घेऊन राहिलो आपण, म्हणून म्हटलं मग हे अंतरामध्ये तुमचं खर्चाची बचत लय होती. चला ठीक आहे.